Now students, the next part of trigonometric functions, it is the cosine rule. In last video we have seen sine rule and examples on sine rule. Sine rule त्यामध्ये फक्त साइन व्हॅल्यूज होते. जो आपण साइन रूल पाहिलेला आहे बघा असा होता a upon sin a is equal to b upon sin b is equal to c upon sin c is equal to 2r असा आपण प्रूव्ह केलेला होता. यामध्ये साइन व्हॅल्यूज आहेत म्हणून त्याला नाव दिलेलं आहे साइन रूल म्हणून. तर आता जो आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहे त्यामध्ये हेडिंग आहे कोसाइन रूल, द कोसाइन रूल. म्हणजे यामध्ये कोसाइन मीन्स कॉस व्हॅल्यूज. यामध्ये कॉस व्हॅल्यूज असते फक्त. बघा थेरम जो आहे इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट असा क्वेश्चन असतो आणि हा कोसाइन रूल खूप महत्त्वाचा आहे, परीक्षेला बोर्डाला विचारलेला आहे. त्यामुळे परफेक्ट करून ठेवायचा आहे. बघा इन ट्रायंगल ABC फर्स्ट इज a² = b² + c² - 2bc cos a. इथे cos a दिसते आपल्याला, cos b cos c म्हणून याला कोसाइन रूल असं नाव दिलेलं आहे. आता स्मॉल लेटर्स मीन्स दीज आर दी sides of the triangle and capital letters means the vertices of the, these are the angles of triangle. आता हा ट्रायंगल असल्यामुळे याचा प्रूफ बघा एकदम सोपा आहे. ट्रायंगल असल्यामुळे आपण ट्रायंगल काढलेला आहे, ट्रायंगल ABC. आता यामध्ये काय केलं मी, C अँगलच्या समोर C साइड घेतला, B अँगलच्या समोर B साइड आणि A अँगलच्या समोर A साइड. आता हा XY घेतला आपण म्हणून A चे कोऑर्डिनेट्स येणार, ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स 0 0 असतील. आता यामध्ये B चे कोऑर्डिनेट्स बघा, B चे कोऑर्डिनेट्स काय येणार, हा डिस्टन्स C आहे, x ॲक्सिस वर आहे, हा पॉइंट x ॲक्सिस वर आहे, हा डिस्टन्स C आहे म्हणून याचे कोऑर्डिनेट्स येणार C0 बिकॉज इट इज ऑन x ॲक्सिस. आता यामध्ये याचे कोऑर्डिनेट्स मात्र काढावे लागतात. म्हणजे यामध्ये काय काय करावं लागेल, फक्त एवढं काढलं की आपल्याला आन्सर काढता येतं. यामध्ये इथे काय घेतलं आपण, टेक A ॲज ओरिजिन, A ला ओरिजिन घेतलं त्यामुळे A चे कोऑर्डिनेट्स येणार 0 0. त्यानंतर x ॲक्सिस, दिस x ॲक्सिस अलोंग AB, या AB वर x ॲक्सिस घेतला आपण and line perpendicular to AB through A it is the y axis, याला y axis घेतला. तर यावरून आपल्याला B चे कोऑर्डिनेट्स आपण इथे काढलेले आहेत. B चे कोऑर्डिनेट्स काय मिळालं, C0 मिळालं. आता C चे कोऑर्डिनेट्स काढायचे. आता C चे कोऑर्डिनेट्स काढताना आता पोलर कोऑर्डिनेट्स आपण पाहिलेला होता. पोलर कोऑर्डिनेट्स मध्ये बघा असं दिलेलं होतं तिथे, जर अँगल असेल, हा जर थीटा असेल आणि हा जर r असेल रेडियस, तर याचे कोऑर्डिनेट्स p चे कोऑर्डिनेट्स काय घेतला होता आपण, x व्हॅल्यू इज x r cos थीटा, y इज r sin थीटा. बघा हा रिलेशन आपण पाहिला होता, x = r cos थीटा and y = r sin थीटा. त्यावरून आपण x y चे व्हॅल्यूज इथे लिहिलेली होती, r cos थीटा r sin थीटा. सेम असंच पोझिशन इथे आहे. ते अँगल जो आहे तो काय, तो अँगल A आहे म्हणजे अँगल इथे A येणार. त्यानंतर r म्हणजे हा डिस्टन्स जो आहे, हा रेडियस काय ते b आहे, r cos थीटा. याप्रमाणे याचे कोऑर्डिनेट्स जे आहेत ते काय येणार, b cos, अँगल जो आहे तो A आहे, सो इट इज b cos A. दिस इज x कोऑर्डिनेट and y कोऑर्डिनेट इज r sin थीटा, त्याप्रमाणे इट इज b sin A. बघा हा महत्त्वाचा आहे, समजलं. पोलर कोऑर्डिनेट्स वरून आपण काढलेला आहे. इट इज b cos A and b sin A. these are the coordinates of C. तिन्हीचे आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत. आता आपण पुढे सॉल्व करूया. आता पुढे सॉल्व करताना पहिला आपण प्रूव्ह करणार आहे. पहिला प्रूव्ह केलं की सिमिलर म्हणून आपल्याला दोन्ही लिहिता येते. तर यामध्ये आपण लेफ्ट हँड साइड इक्वल टू राइट हँड साइड शोधायचं करायचं आपल्याला. नाव टेकिंग लेफ्ट हँड साइड इट इज a². आता a² म्हणजे काय ते A साइड मीन्स इट इज BC साइड, इट इज BC². बरोबर आहे. आता B चे कोऑर्डिनेट्स माहिती आहे, C चे कोऑर्डिनेट्स आहेत माहिती आहे आपल्याला. हा डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला माहित आहे,
आपण 11वीला असताना स्टडी केलेला आहे. इफ ए coordinates of A are x1 y1 and coordinates of B are x2 y2, then distance formula distance AB is equal to, हा फॉर्म्युला पाहिला होता आपण. इट इज अ x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. लक्षात असेल सर्वांच्या. डिस्टन्स फॉर्म्युला म्हणलेला होता आपण. या दोन मधला डिस्टन्स जर A आणि B असे जर कोऑर्डिनेट्स दिलेले असतील याचे, तर डिस्टन्स AB कॅन बी फाउंड using this formula under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. समजा आपण याचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट जाणार, तर इथे हा फॉर्म्युला येईल. आता BC स्क्वेअर, तर BC स्क्वेअर, B चे कोऑर्डिनेट्स आहेत इथे C0 आणि C चे कोऑर्डिनेट B cos A B sin A आहे. मग काय येणार आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला इट इज अ x2 minus x1, मग काय येणार B किंवा C minus B cos A x कोऑर्डिनेट चे डिफरन्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y कोऑर्डिनेट इट इज 0 minus B sin A ब्रॅकेट स्क्वेअर. बघा समजलं. x1 x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. डिफरन्स ऑफ x कोऑर्डिनेट प्लस डिफरन्स ऑफ y कोऑर्डिनेट. नाउ स्क्वेअर ऑफ दिस a minus b ब्रॅकेट स्क्वेअर त्याप्रमाणे इट इज a स्क्वेअर minus 2bc किंवा cb cos a प्लस b स्क्वेअर cos स्क्वेअर a. येणार a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर या टाइप मध्ये येणार. म्हणजे काय येणार बघा हा फॉर्म्युला a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इट इज a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. मग तो फॉर्म्युला इथे वापरला प्लस मायनस 0 मायनस b sin a म्हणजे काय येणार मायनस b sin a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इट्स गेट पॉझिटिव्ह. So it is b square b sin a चा स्क्वेअर म्हणजे काय येणार b स्क्वेअर sin स्क्वेअर a. आता ब्रॅकेट काढला c स्क्वेअर minus 2bc cos a प्लस b स्क्वेअर cos स्क्वेअर a प्लस b स्क्वेअर sin स्क्वेअर a. आता या दोन्ही मधून b स्क्वेअर कॉमन काढता येईल म्हणजे इथे येणार c स्क्वेअर minus 2bc cos a plus b square. In the bracket I will write cos square a plus sin square a. तर या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय येणार इट इज ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी cos sin square theta plus cos square theta. Its value is 1. So I will write here it is equal to c square minus 2bc cos a plus b square into 1 the bracket 1. So we get here c square plus b square minus 2bc cos a. So we get the required c square plus b square म्हणजेच b square plus c square minus 2bc into cos a. This is the right hand side. समजलं. सोपं आहे. फक्त इथे कोऑर्डिनेट्स काढायचे आणि डिस्टन्स फॉर्म्युला वापरलेला आहे. डिस्टन्स फॉर्म्युला वापरल्यानंतर याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर केलं आणि b स्क्वेअर टर्म मधून b स्क्वेअर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये राहणार cos स्क्वेअर a plus sin स्क्वेअर a. Its value is 1. So we get the required answer as b square plus c square minus 2bc cos a. आता हा cos a का आला कारण इथे a अँगल घेतलं. जर आपण इथे b अँगल घेतला म्हणजे a b c असा घेतला तर cos b येणार. इथे जर c घेतला म्हणजे c कसं येणार a b c असा ट्रायंगल घेतला तर c अँगल येणार. मग तेव्हा हा येणार. मग सिमिलरली लिहून बाकीचे आपण सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट असं आपण दुसरी व्हॅल्यूज लिहू शकतो. वी कॅन प्रूव्ह दॅट बाकीचे दोन्ही लिहा खाली. समजलं. एकदम सोपं आहे. 3 किंवा 4 मार्काला परीक्षेला विचारतील त्यामुळे परफेक्ट करून ठेवायचं आहे. फक्त यामध्ये कोऑर्डिनेट्स तेवढे काढता आले पाहिजे. कोऑर्डिनेट्स आले की तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला वापरून हा थेरम जो आहे तो सॉल्व करता येईल. आता यामध्ये आपण हा कोसाइन रूल पाहिलेला आहे. कोसाइन रूलचा हा जो एक्सप्रेशन आहे तो दुसरा वेगळ्या टाइपमध्ये सुद्धा विचारू शकतात. म्हणजे हा जो आहे तो असा आपण लिहू शकतो कोसाइन रूल. कुठल्याही प्रकारे जरी विचारलं तरी आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे. हा जर मी असं लिहिला 2bc साइड चेंज केली
कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, याची साईड चेंज केली मायनस ए स्क्वेअर मिळेल, म्हणजे कॉस ए इज इक्वल टू काय येणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. हा कोसाइन रूल, ॲक्च्युअली कोसाइन रूल असा आहे कॉस ए इज इक्वल टू, कॉसची व्हॅल्यू तिथे दिसते आपल्याला. सिमिलरली कॉस बी इज इक्वल टू cos b is c square plus a square minus b square upon 2ca, and cos c is equal to a square plus b square minus c square upon 2ab. अशा आपल्याला तीन कोसाइनचे व्हॅल्यूज मिळतात, cos a, cos b, cos c. असे विचारू शकतात इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट cos a is equal to, असा क्वेश्चन विचारला किंवा असा क्वेश्चन विचारला तरी प्रूफ तेच येणार, लक्षात ठेवा. हा जो आहे तो व्यवस्थित लिहून घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचा आणि a स्क्वेअर इज इक्वल टू असं लिहून सॉल्व्ह करायचं. समजा असं तुम्हाला विचारला तर तो कसं लिहिणार आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या 2bc cos a इज इक्वल टू b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, मग a स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2bc cos a असे घेऊन मग लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू घेऊन RHS टाकू. समजलं? याप्रमाणे आपल्याला हा थेरम प्रूव्ह करता येईल. आता हा जो थेरम आहे तो लक्षात ठेवायला खूप सोपा आहे. कसं लक्षात ठेवणार, कारण एक्झाम्पलमध्ये जर विचारले, एक्झाम्पल जर तुम्हाला विचारले तर तुम्हाला कोसाइन रूल माहीत असलं पाहिजे. तिथे तुम्हाला कोसाइन रूल दिलेलं नसतं, मग त्या अशा वेळेस आपण कोसाइन रूल लक्षात कसं ठेवणार, तर समजा की cos a ची व्हॅल्यू काढायची मला, सर्कल लक्षात ठेवायचा काय, तर a नंतर a b c, डायरेक्शन लक्षात ठेवा a b c, a नंतर b c, b नंतर c येणार आणि c नंतर a b. तर याप्रमाणे आता अँगल a जर घेतला तर a नंतर येतो b, म्हणून b ने स्टार्ट करायचा b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर, आणि राहिलेला जो आहे थर्ड तो मायनस लिहायचा अपॉन या दोन्हीचा मल्टिप्लिकेशन 2bc. दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला इज cos b. तुम्हाला हे लिहिता येईल cos b, b नंतर काय येणार, पुढचा अँगल जो आहे b नंतर काय येत असतं c, ca, म्हणजे काय येणार c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, दोन पॉझिटिव्ह लिहायचे आणि थर्ड जो आहे तो निगेटिव्ह लिहायचा, आणि खाली येणार 2 या दोन्हीचा मल्टिप्लिकेशन ca. नंतर cos c, c नंतर काय येत असतं ab येतं, मग काय येणार a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर लिहिला मायनस c स्क्वेअर अपॉन 2ab. याप्रमाणे कोसाइन लक्षात ठेवता येतं. सोपं आहे. हे जर तुम्हाला लिहिता आलं तर हे पण लिहिता येईल. आता इथे पण लक्षात, इथे पण सोपं आहे, हा पण लक्षात ठेवायला. a नंतर काय येत असतं bc, म्हणून काय येणार a स्क्वेअर इज इक्वल टू a नंतर b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 2bc cos a येणार. इथे a असलं की ते cos a येणार. b स्क्वेअर नंतर ca, म्हणजे b स्क्वेअर इज इक्वल टू c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस साइन द्यायचा 2 टाइम्स ca, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन ca इंटू cos b येणार, अँड c स्क्वेअर इज इक्वल टू c नंतर ab येतं, म्हणून c स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab इंटू cos c. असे आपल्याला लिहिता येईल. तुम्ही कोणतेही जर विचारलं तरी तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. शक्यतो cos a याच्यावर आपल्याला लिहायचं असतं. एक्झाम्पलमध्ये cos a cos b आलं तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, हा फॉर्म्युला वापरायचा. सोपा आहे. तर याप्रमाणे तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हा रिमार्कमध्ये दिलेला आहे, तुम्हाला नोट्स पाठवलेले आहेत, ते तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे. थँक्यू.